नमस्कार मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे मस्त असाल आणि तुम्ही सर्वांनी 11वी ऍडमिशनचे ऑनलाईन फॉर्म देखील भरले असतील. आणि जर 11वी ऑनलाईन ऍडमिशनचे फॉर्म भरले नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी आता पुढील अपडेट काय असणार आहे, पुढील वेळापत्रक कसं असणार आहे याबाबत सुद्धा आपण डिस्कस करणारच आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या 10वी दिलेल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके, चला तर आता आपण येऊयात FYJC ऍडमिशन या वेबसाईटवर. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यावर्षी प्रथमच केंद्रीय स्तरावर ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया राबवली जात आहे आणि याच्या माध्यमातून 21 तारखेपासून अर्थातच होणार होते, पण 26 मे पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि लास्ट डेट होती 3 जून 2025. मात्र बऱ्याच ठिकाणी परत परत फॉर्म भरायला अडचणी येत होत्या, फीस पेंडिंग पडत होती, OTP येत नव्हते आणि विषय सिलेक्ट होत नव्हते, कॉलेजेस सापडत नव्हते. अशा तमाम कारणामुळे हे कारण लक्षात आली आणि या सगळ्या गोष्टीमुळे जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आता ती किती आलेली आहे बघा. बघा इथे एक तुम्हाला नोटिफिकेशन दिसत आहे. येस, चला एक प्रेस नोट त्यांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी नोंदणी आणि पसंती निवडीचा अंतिम तारीख 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. म्हणजे आज आहे 3 जून 2025. अर्थातच 2 दिवस अजून ही मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा, जवळपास आपल्याकडे 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या खूप जास्त अफाट होती. मात्र आतापर्यंत जवळपास 11,49,773 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि टोटल जागांचा जर आपण विचार केला, तर 19,87,080 टोटल जागा आपल्याकडे आहेत. येस, लक्षात ठेवा, त्याच्यामुळे जागा खूप जास्त आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा देखील प्रश्न होता की सर 11 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, मग आम्हाला ऍडमिशन भेटेल की नाही? तर असं कोणत्याही घाबरण्याचं कारण नाहीये. कारण तुम्ही तो प्रेफरन्स जर चांगला दिलेला असेल, तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि मार्क्स नुसार जर तुम्ही प्रेफरन्स दिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज भेटणार आहे. आता पुढे बघूयात आपण आजची लोकमतची एक न्यूज आहे. काय आहे न्यूज बघा. 11वी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच, 5 जून पर्यंत मुदतवाढ. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपण सगळ्या जणांनी या प्रॉब्लेम्सला फेस केलेला आहे. OTP येत नाहीत. आपण खूपदा ट्राय केलं असेल, OTP येत नाहीये. फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हा फॉर्म परत एकदा चेक करून बघा. तुम्ही त्याची प्रत काढली असेल तो परत एकदा बघा, आपली काही माहिती चुकीची आलेली आहे का? कारण ऑटो अपडेट मध्ये काही माहिती आपली चूक येऊ शकते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे, ती माहिती आपली चुकीची येऊ द्यायची नाही. बघा, मुंबईत राज्यात सुमारे 11 लाख विद्यार्थ्यांनी 11वी प्रवेशासाठीची नोंदणी केली असून त्यात मुंबई विभागातील 2,65,900 अर्जदारांचा समावेश आहे. येस, अशा वेगवेगळ्या गोष्टी मला वाटतं हे मुंबई विभागामधलं जास्तीत जास्त त्यांनी दिलेलं आहे. मात्र विभागवार जर नोंदणी आपण बघितली तर पुण्यामध्ये जवळपास 1,87,925 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तीच मुंबई विभागामध्ये 2,65,900 विद्यार्थ्यांनी केलेली आहे. कोल्हापूर विभागामध्ये 1,07,012 विद्यार्थ्यांनी केलेले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 1,40,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर नाशिक मध्ये 1,92,12,108 विद्यार्थ्यांनी, नागपूरमध्ये 95,210 आणि लातूर मध्ये 58,583 आणि इतर मध्ये 61,000. बरोबर आहे. तर अशा अजूनही ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अजूनही विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाहीये. लक्षात ठेवा, 5 जून ही शेवटची अंतिम तारीख, वाढवून दिलेली तारीख आहे. याच्या पुढे तारीख वाढवली जाणार नाही, याचीही नोंदणी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करत जरी असाल तरी ऑनलाईन फॉर्म भरणं खूप बंधनकारक आहे. कारण इथून पुढे कुठल्याही प्रकारामध्ये ऑफलाईन ऍडमिशन दिलं जाणार नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की अजूनही 2 दिवस डेट वाढलेली आहे. आज शेवटचा दिवस होता, मात्र अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत. या 2 दिवसामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. यानंतरची काय प्रोसेस आहे याच्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ काढणारच आहोत. नक्कीच या
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. भेटूयात इथेच पुढच्या व्हिडिओमध्ये. डिटेल्स मध्ये आपण मेरिट लिस्ट काय आहे, कॅप राऊंड कसे असतात याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक.